नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरेकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण गुढीचे वस्त्र कसे तयार करायचे ते पाहतोय। तर त्यासाठी मी इथं साडीचा कपडा घेतलेला आहे। तर हा कपडा 2 मीटर आहे। तर आपण एका साईडला अगोदर 30 इंचावरती एक पॉइंट करून घेणार आहोत। तर इथं मी 30 इंचावर एक पॉइंट केला आहे। दुसऱ्या बाजूला आपल्या या दुसऱ्या बाजूला मी इथं 10 इंचावरती एक मार्क करून घेत आहे। नंतर हा 10 इंचाचा मार्क आणि 30 इंचाचा मार्क आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे। चॉकच्या साहाय्याने मी इथं ही लाईन अशी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हे ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतरला मी इथं 7-7 इंचावरती पॉइंट करून घेणार आहे। तर बघा या कॉर्नरला मी इथं 1 इंचाचा गॅप सोडत आहे, कारण इथं आपल्याला दुमडायचं आहे। तर मी 7-7 इंचावरती अशा पॉइंट करून घेणार। त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने आपण 7-7 इंचावरती असे पॉइंट्स करून घ्यायचे आहेत। पॉइंट्स करून झाल्यानंतरला आपल्याला जी 1 इंचाची पट्टी मी साईडला ठेवली होती ती आता मी अशी दुमडून घेतलेली आहे। बघा ही सिलाई मारून घेते मी। साडीच्या दुसऱ्या बाजूचा पण जो 10 इंचाची आपण गॅप टाकला आहे त्या साईडला पण आपण शिलाई करून घेत आहोत। बघा या पद्धतीनं व्यवस्थित शिवल्यानंतर आपली गुढीची साडी अतिशय फिनिशिंगमध्ये तयार होते। मी या साईडला पण अशी शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारून झाल्यानंतरला माझ्याकडे अशी लेस होती साडीची राहिलेली, तर त्याच्यामध्ये मी ही लेस अशी लावून घेत आहे। लेस लावल्यामुळे आपली साडी अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते। बघा ही मी लेस अशी लावून घेत आहे। आता लेस लावून झाल्यानंतरला आपल्याला ह्या 7-7 इंचाचा जो गॅप आहे त्या अशा प्लेट्स टाकून आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे। बघा खालच्या बाजूला आपल्याला त्या प्लेट्स सरळ करून घ्यायच्या नाहीत, तर वरच्या बाजूला जिथं आपला क्रॉस कपडा आहे तिथं मी या प्लेट्स अशा सरळ करून घेत आहे। म्हणजे आपल्याला त्या वरच्या बाजूला मॅच करायच्या आहेत, त्यामुळे आपला झिगझॅग घेर असा तयार होत आहे। बघा त्या वरती मी सेट करत आहे। वरच्या बाजूला जिथं आपला कपडा क्रॉस आहे त्या ठिकाणीच मी त्या सेट केलेल्या आहेत व्यवस्थित। बघा अतिशय सुंदर असा झिगझॅग घेर आपला तयार होतो। आणि हा शेवटचा जो कॉर्नर आहे त्याला आपला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर हे व्यवस्थित करून याला सिलाई मारून घ्यायची आहे। बघा सिलाई मारून झाल्यानंतरला हा आपला भाग मोजून घ्यायचा आहे। तर इथं 4 इंचाचा भाग आलेला आहे। तर मी इथं असे 2 कपडे घेतलेले आहेत कॉर्नर्स। तर हे बघा हे 5 इंचाचं घ्यायचं आहे। ते 4 इंचाचं असेल तयार, तर इथं आपल्याला 5 इंचाचं घ्यायचं आहे। अशा 2 चौकोन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरला बघा इथून अशी आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे। इथं शिलाई करून झाल्यानंतरला हा कपडा आपल्याला सुलट ठेवायचा आहे उलट्या बाजूने आणि त्यानंतर आपल्याला असं चौकोन इथून या पद्धतीने अशी सिलाई करून घ्यायची आहे। बघा इथं मी असं शिलाई सरळ करून घेतलेली आहे। आता याच्यावरती तो कपडा उलटा ठेवायचा आहे आणि इथून अशी आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। अतिशय सुंदर साडी तयार होते आपली। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। बघा या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बघा हे असं ओपन करायचं आहे। त्याच्यानंतरला बघा हे असं आपले छानसं पॉकेट तयार होतं। त्याच्यामध्ये आपण काठी अडकवू शकतो गुढीची। बघा अशा सुंदर लेयर्स आपल्या आलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशी साडी तयार झालेली आहे इथे आपली। पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।